नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. अक्षय तृतीयेच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा. वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेला अक्षय तृतीया म्हणतात. शास्त्रानुसार 3.5 मुहूर्तापैकी एक मानल्या जाणाऱ्या अक्षय तृतीयेला सोने, गाडी किंवा कपड्यांची खरेदी केल्यास शुभ संकेत मानले जातात. तसेच या दिवशी दान केल्यास विविध संकटातून मुक्तता होते असेही मानले जाते. अनेक लोक या दिवशी नवीन कामाची सुरुवात किंवा एखाद्या कामाची सुरुवात करतात. यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी साजरी केली जाणार आहे. तर अक्षय तृतीयेला कोणत्या वस्तू घरी आणायच्या ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. अक्षय तृतीयेला या 11 वस्तूंपैकी जास्तीत जास्त वस्तू नक्की खरेदी करा. माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने संपूर्ण घर सुख, समृद्धी आणि पैशाने भरून जाईल. 1. अक्षय तृतीयेला माठ खरेदी करावा. या दिवशी माठ खरेदी करून घरी आणणे अत्यंत शुभ समजले जाते. अक्षय तृतीयेपासून माठातील थंडगार पाणी पिण्यास सुरुवात करावी असे हिंदू धर्मशास्त्र सांगते. अक्षय तृतीयेला भांडी खरेदी करावी. पितळ, तांबे या धातूंपासून बनवलेली भांडी खरेदी करणे अधिक लाभदायी असते. खरेदी केलेली भांडी घरी आणताना ती रिकामी न आणता त्यात धान्य आदी वस्तू भरून आणाव्या, म्हणजे घरात धान्याची कमी पडत नाही. 3. प्राचीन मान्यतेनुसार अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो खरेदी करावा. विशेष करून पितळीची मूर्ती खरेदी करणे अधिक शुभ असते. याने देवी लक्ष्मीचा कृपाशीर्वाद घरावर कायम राहतो. 4. अक्षय तृतीयेला अनेक श्रीमंत लोक कवडी खरेदी करतात आणि माता लक्ष्मीची पूजा करून अर्पण करतात. तिला कवडीची उत्पत्ती माता लक्ष्मीप्रमाणेच समुद्र मंथनातून झाली होती. त्यामुळे कवडी लक्ष्मीला खूप प्रिय आहे. कवडी लक्ष्मीला स्वतःकडे आकर्षित करते अशी मान्यता आहे. 5. अक्षय तृतीयेला सोने, चांदी यांसारख्या मौल्यवान रत्नांची खरेदी अवश्य करावी. याने माता लक्ष्मीचे आगमन आपल्या वास्तूमध्ये होते. अक्षय तृतीयेला खरेदी केलेले हे मौल्यवान धातू अक्षय टिकतात अशी मान्यता आहे. 6. अक्षय तृतीयेला ज्यांना सोने खरेदी करता येत नाही अशांनी जव खरेदी करावे. भगवान श्री विष्णूंना हे जव अर्पण करून दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून तिजोरीत ठेवावे. धन वाढत जाते. 7. जर तुम्ही अनेक दिवसांपासून श्रीयंत्र खरेदी करण्याचा विचार करत असाल तर अक्षय तृतीया हा दिवस त्यासाठी सर्वोत्तम मुहूर्त आहे. या दिवशी श्रीयंत्र खरेदी करून त्याची विधिवत स्थापना करावी. घरात लक्ष्मीचे आगमन होते. 8. श्रीयंत्राप्रमाणेच दक्षिणावर्ती शंख अक्षय तृतीयेला खरेदी करू शकतात. दक्षिणावर्ती शंख माता लक्ष्मीला खूप प्रिय आहे. ज्या घरात हा शंख असतो तिथे सुख समृद्धी नेहमी वास करते. 9. अक्षय तृतीयेला लक्ष्मीची पावले घराच्या उंबरठ्यावर लावावी. देवी लक्ष्मी प्रसन्न मुद्रेने घरात प्रवेश करते. लक्षात ठेवा, पावले घराच्या आत येणारी असावी. 10. अक्षय तृतीयेला मोती शंख खरेदी करावा. त्याची पूजा करून लाल कपड्यात गुंडाळून तिजोरीत ठेवावा. याने घरात बरकत येते. 11. दैवयोगाने तुम्हाला अक्षय तृतीयेला एकाक्षी म्हणजेच एक डोळा असणारा नारळ मिळाला तर हा मोठा शुभ संकेत असतो. असा नारळ आपल्या देवघरात स्थापन केल्यास लक्ष्मीची अखंड कृपा बरसते. तर या 11 वस्तूंपैकी तुम्हाला जितक्या वस्तू शक्य असतील तितक्या वस्तू अक्षय तृतीयेच्या अगोदर घरी नक्की आणा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.